नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकेतलं मार्केट काल मंदीत होतं, कारण चीप शेअर्स जे होते ते मंदीत गेले. युनायटेड हेल्थनी प्रॉफिटचं फोरकास्ट वाढवलं, जीईने सुद्धा वाढवलं, पण शेअर मात्र पडले. अमेरिकेमधले रिटेल सेल्स वाढले. TSMCचा प्रॉफिट 77% वाढला, पण अपेक्षा जास्त होत्या, त्यामुळे शेअर पडला. म्हणजे बघा, भारतात असो अमेरिकेत असो, शेवटी माणसं ती सारखीच. आता हे कसं लक्षात घ्यायचं, तर एखाद्या मुलाला 95-96% मार्क मिळतात. त्याच्या अपेक्षा त्याच्यामुळे वाढलेल्या असतात. तर त्याला 0.5% जरी मार्क कमी मिळाले तरी घरात कोणी दगावले का अशा तऱ्हेचं दुःख व्यक्त होतं. आणि 35% ज्याला मार्क मिळत आहेत, जो जेमतेम पास होतो आहे, त्याचे 0.5% वाढला तरी घरातल्यांना सगळ्यांना खूप आनंद मिळतो, दिवाळी साजरी करतात. म्हणजे तुमच्या अपेक्षा वाढलेल्या असतात की जो शेअर कॉन्स्टंट चांगले रिझल्ट देतो आहे, डिव्हिडंड देतो आहे, शेअर चांगला आहे, त्यामुळे त्या शेअरच्या बाबतीत सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. रिझल्ट चांगलाच येणार याची गॅरंटी असते. त्यामुळे रिझल्ट चांगला आला तर शेअर वाढत नाही. अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट आला तरच शेअर वाढतो. पण अपेक्षेपेक्षा कमी रिझल्ट आला तर शेअर चांगलाच धोपटला जातो. त्यामुळे शेअर खूप मोठ्या प्रमाणावर पडतो. तर या शेअरमध्ये काय झालं आहे अशी एक काळजी निर्माण होते. बॉन्ड यील्ड 4.56वरच आहे. डॉलर इंडेक्स 100.70 आहे. आणि क्रूड मात्र 85.50, 85.60, 85 ते 86 या लेवलमध्ये आहे. आता डॉलर इंडेक्स कमी झालेला आहे. युद्धाची तणातणी थोड्याफार प्रमाणात चालूच आहे आणि ती चालूच राहील असं दिसतं आहे. सोने चांदीचे भाव कमी झाले, कारण शेवटी मेटलप्रमाणे सोनं आणि चांदी चालतं. फक्त सोन्याच्या बाबतीत मात्र काही धोकादायक किंवा भीतीदायक वातावरण असेल ग्लोबल तरच सोन्याचा भाव वाढतो. आज सोनं आणि चांदी दोन्हीही खालच्या लेव्हलवर आहे. आता काही बातम्या आहेत, पण त्याच्याबरोबरच आज सकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे देशाला उद्देशून काही वार्तालाप करणार होते. अमेरिकेने 6व्या दिवशी पुन्हा हल्ला केला आहे. ओळीने 6 दिवस अमेरिका इराणवर हल्ले करतेच आहे. आम्ही इराणच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला करू असं अमेरिकेने सांगितलं आहे. पण त्याचबरोबर हाऊथीने सांगितलं आहे की आत्ता जो रेड सीचा रस्ता चालू आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळे, तर आम्ही रेड सीचा रस्तासुद्धा बंद करू, ही धमकी हाऊथीने दिलेली आहे. नेटफ्लिक्सचे कमजोर रिझल्ट आले, त्यामुळे शेअर पडला. टेक महिंद्राचं जे एक्सपेक्टेशन होतं त्याप्रमाणे प्रॉफिटची फिगर आली नाही, पण सिक्वेन्शनल ग्रोथ आणि मार्जिन वाढलं. $1 बिलियन जास्त डीलचा आकडा पोचला आहे.
त्यामुळे टेक महिंद्रा तेजीत राहू शकतो. विप्रोची जर TCS बरोबर तुलना केली तर कॉन्स्टंट करन्सी ग्रोथ ही -1.2% झाली आहे. HCL टेकची -0.5% म्हणजे 0.5% आणि TCSची ग्रोथ झाली आहे 0.4%. म्हणजे HCL टेकची 0.5% निगेटिव्ह तर विप्रोची 1.2% निगेटिव्ह आहे. त्यामुळे विप्रो मंदीत जाऊ शकतो. सिॲटसुद्धा मंदीत राहील. त्यांचं प्रॉफिट 96% कमी झालं आहे. 112 कोटीचं 4 कोटी प्रॉफिट झालं आहे आणि त्यांचं रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. जिओ फायनान्शियल यांचा रिझल्ट मात्र खूप सुंदर आला आहे. शेअर तेजीत राहू शकतो. प्रॉफिट 830 कोटी झाला आहे म्हणजे 156% वाढला आहे आणि ॲसेट अंडर मॅनेजमेंट दुप्पट झाले आहेत. हेक्झावेअर त्यांनी फॅक्टरीबरोबर भागीदारी केली आहे. बोरोसिल सुद्धा आज तेजीत राहू शकतो कारण तोट्यातून फायद्यात आली आहे. 166 कोटी तोटा होता तो 86 कोटी फायदा झाला आहे. रेव्हेन्यू पण वाढला आहे आणि मार्जिन पण वाढला आहे. HCL टेक, गार्डियन लाईफ इन्शुरन्स कंपनी अमेरिका यांच्याबरोबर त्यांनी 7 वर्षाचा करार केला आहे. त्यामुळे HCL टेक तेजीत राहील. पिरामल फायनान्स यांचाही रिझल्ट चांगला आला आहे. इन्कम वाढला आहे. प्रॉफिट 67% वाढला आहे. हॅवेल्स कर्नाटकामध्ये तुमकूर इथे केबल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी त्यांनी वाढवली आहे. तिथे त्या फॅसिलिटीमधली कपॅसिटी वाढवली आहे. तिथे 225 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. PC ज्वेलर हे 1000 कोटी रुपये गोळा करणार आहेत QIPच्या माध्यमातून. कॅनरा बँक, फेडरल बँक, हॅवेल्स, पूनावाला, टाटा टेक्नॉलॉजी हे रिझल्ट आज लागतील आणि सगळ्या प्रायव्हेट मोठ्या बँकांचे रिझल्ट उद्या म्हणजे शनिवारी लागते. हेरिटेज फूड यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. नेलको प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढले. आलोकचा लॉस कमी झाला आहे, प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. वी वर्क अजूनही लॉसमध्येच आहे पण लॉसचं प्रमाण कमी झालं आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिनही वाढलं आहे. आपण आता कुठले शेअर तेजीत मंदीत साधारण राहतील याचा एक अंदाज घेऊया. आधी तेजीमधले पाहूया. सिमेंट शेअरमध्ये सध्या काहीशी तेजी होताना दिसते म्हणून अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया भारत, UPL आणि काही केमिकल शेअरसुद्धा सुधारत आहेत. UPL, बजाज फायनान्स, इन्फो एज, वी वर्क, इंडिक स्पेसिस, LG इलेक्ट्रॉनिक्स, जिओ फायनान्स, टेक महिंद्रा, डायमंड पॉवर यांना 185 कोटीची ऑर्डर कंडक्टर सप्लायसाठी मिळाली आहे. सिमेंट्सचं टार्गेट नुवामाने वाढवलं आहे, 4200 केलं आहे म्हणून सिमेंट्स. SG मार्ट, RBL, बोरोसिल, HPCL, पिरामल फायनान्स,
पॉलीकॅब 361 वॅम, SRF, BHEL, HCL टेक, PCBL, लेझर पॉवर, नीलकमल, दीपक नाइट्रेट, अजमेरा, प्रेस्टीज, ABB, बोरोसिल रिन्युएबल आणि अंबर. तर मंदीमध्ये विप्रो, हेरिटेज, सिॲट, माझगाव डॉक्स, इरिडा, रामकृष्ण फोर्जिंग, SBI लाईफ. हे सगळे 6-7 शेअर विप्रो, हेरिटेज, सिॲट, माझगाव, इरिडा, रामकृष्ण फोर्जिंग आणि SBI लाईफ हे 7 शेअर मंदीत राहतील असे मी दिलेले आहेत. पण आज सुरुवातीला तर मार्केट सो उघडेल असं दिसत आहे. म्हणजे साधारण एक 8-10 पॉईंट निफ्टीमध्ये तेजी आणि 40-50 पॉईंट सेन्सेक्समध्ये तेजी दिसेल. आणि नंतर काय होतं आहे त्यातून आज शुक्रवारसुद्धा आहे, तर लोक पोझिशन ठेवत नाहीत. तर काय काय होतं आहे हे बघावं लागेल. पण ज्याचा रिझल्ट मात्र खूप चांगला येतो आहे. काल जशी MV फोटोवोल्टॅनिकमध्ये तेजी होती, रिझल्ट चांगला आला म्हणून, आणि ITIला एक ऑर्डर मिळाली म्हणूनही तो शेअर ऑर्डरचा सपोर्ट करताना तेजीत गेलेला आहे. तसा एखादा रिझल्ट अचानक चांगला लागला तर त्यामध्ये तेजी येऊ शकते. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.